10वी विषय गणित भाग 1 यामधील काही अभ्यासक्रम जो आहे तो कमी केलेला आहे, म्हणजे 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. का कमी केलेला आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे की करोना व्याधीने आपत्तीग्रस्त 2020-21 या वर्षासाठी काय करण्यात आलेलं आहे, बदल करण्यात आलेला आहे. या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत, म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरले आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे, म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच, पण शिकवण्यास पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी म्हणजे फॉर सेल्फ स्टडी सोडला आहे. 2020-21 या वर्षाच्या परीक्षांच्यासाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत. पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांच्यासाठी स्वयं अध्ययनास सोडलेला मजकूर उपयोगी असू शकेल. विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्यांच्या सवडीने अभ्यास करावा ही सूचना आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील जो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे, तो कोणता अभ्यासक्रम कमी केलेला आहे याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जो भाग कमी केलेला आहे तो स्वयं अध्ययनास विद्यार्थ्यांच्यासाठी सोडलेला आहे. यावरती कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. तर प्रकरण नंबर 1, 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील कोणता भाग सोडलेला आहे तो आपण पाहूया. पान नंबर 2 वरती जे उदाहरण सोडवून दिलेलं आहे की खालील एक सामायिक समीकरण सोडवा, हा भाग अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 3 वरचा उदाहरण संग्रह 2 सोडवा. 3x + 2y = 29 आणि 5x - y = 18 हे उदाहरण अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सराव संच 1.1 मधील खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा, हा भाग कमी केलेला आहे. त्याच पद्धतीनं सराव संच 1.1 मधील जे 2 नंबरचा प्रश्न आहे त्या 2 नंबरच्या प्रश्नामधील एकूण 8 उदाहरणं आहेत. त्या 8 उदाहरणापैकी पहिली 6 उदाहरणं काय केलेली आहेत, अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पान नंबर 17 जर आपण पाहिलं तर दिलेली जी उदाहरणं आहेत, सोडवून दिलेली जी उदाहरणं आहेत, विचार करूया, हे लक्षात ठेवूया, हे 2 घटक कमी करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने सोडवलेली जी उदाहरणं आहे 4/x + 5/y = 7 आणि 3/x + 4/y = 5 हा भाग अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं विचार करूया, हाही घटक अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर कृती चौकटी समीकरणाची उकल काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा, हा भाग अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. सराव संच 1.4 मधील उदाहरण नंबर 1 खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, त्यामधील 4ही उदाहरणं काय केलेले आहेत, अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेले आहेत. सराव संच 1.4 मधीलच उदाहरण क्रमांक 6 खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, यामधील एकूण 5 उदाहरणं जी आहेत ती 5 उदाहरणं काय केलेली आहेत, कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे, या वर्ग समीकरणामधील जाणून घेऊया. यामध्ये पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे हा घटक पान नंबर 37 जे आहे त्यावरचा कमी करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं सोडवलेली जी उदाहरणं आहेत पान नंबर 38 पूर्ण वर्ग पद्धतीने 5x वर्ग - 4x - 3 = 0 हेही उदाहरण अभ्यासक्रमातून कमी केलेलं आहे. त्याच पद्धतीनं x वर्ग + 8x - 48 = 0 हा भागही अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. सराव संच 2.3 मधील
खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. म्हणजे सराव संच 2.3 हा यावर्षी अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जे आलेखाची जी किंमत काढायची आहे, पान नंबर 42 हा जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 46 वरील वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध जाणून घेऊया. अल्फा आणि बीटा ही जर मूळ असतील तो भाग कमी करण्यात आलेला आहे. सोडवलेलं उदाहरण जे आहे, अल्फा आणि बीटा ही 2x वर्ग अधिक 6x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढा. हे उदाहरण कमी करण्यात आलेलं आहे. उदाहरण नंबर 2, x वर्ग वजा 13x अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळामधील फरक 7 असेल तर k ची किंमत काढा. हाही भाग अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवूया. यामध्ये अल्फा आणि बीटाचे जर किमती असतील तो भाग कमी करण्यात आलेला आहे. सराव संच 2.5 मधील पहिले जे उदाहरण आहे, पहिल्या उदाहरण खालील रिकाम्या चौकटी पूर्ण करा. यामधील तिसरं उदाहरण, जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं पान नंबर 50 वरील उदाहरण संग्रह जो आहे, उदाहरण 5 आणि उदाहरण 6 ही दोन उदाहरणं काय करण्यात आले, अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेले आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 यामधील पहिल्यातील 6वं जे उदाहरण आहे तो घटक अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधीलच 10वं जे उदाहरण आहे पान नंबर 54 वरील तो अभ्यासक्रमातून भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचे जे प्रकरण आहे, अर्थनियोजन या प्रकरणातील पान नंबर 94 यावरील जो आपसमेळ योजनेतील कराचे दर जे आहेत, GST रेट्स फॉर कंपोजिशन स्कीम हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर अधिक माहितीसाठी पान नंबर 95, अधिक माहितीसाठी पान नंबर 96 वरील पूर्ण भाग हा कमी करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं जरा आठवूया पान नंबर 97, चला चर्चा करूया यामधील जो भाग आहे तो पूर्णपणे वगळलेला आहे. त्यानंतर पान नंबर 98 वर शेअर्स हा जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून काय करण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं पान नंबर 99 वरील लाभांश हे लक्षात ठेवूया. अधिक माहितीसाठी ICT टूल्स फॉर लिंक्स हा घटक कमी करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं पान नंबर 100 वरील दर्शनी किंमत व बाजारभाव तुलना, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू जे आहेत तो भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर शेअर्सवरील परताव्याचा दर, रेट ऑफ रिटर्न हा कमी करण्यात. त्यानंतर पान नंबर 101 यावरील जे उदाहरणं दिलेले आहेत, उदाहरण क्रमांक 2 जे सोडवून दिलेलं उदाहरण आहे तोही भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 102 वरील उदाहरण क्रमांक 6 हा भाग कमी केलेला आहे. सराव संच 4.3 मधील म्हणजे सराव संच 4.3 हा पूर्णपणे अभ्यासक्रमातून यावर्षीसाठी वगळण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने ICT टूल्स फॉर लिंक्स पान नंबर 103 वरील जो भाग आहे तो कमी करण्यात आलेला आहे. शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीवर दलाली आणि कर हा जो घटक आहे तो ह्या अभ्यासक्रमातून काय केलेला आहे, कमी केलेला आहे. त्यानंतर पान नंबर दलालीवरील वरण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी उपक्रम 1 आणि उपक्रम 2. त्याच पद्धतीने घेऊया दलालीवर वस्तू व सेवा कर. त्यानंतर पान नंबर 105 वरील जे उदाहरण दिलेले आहेत, उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3, उदाहरण क्रमांक 4 हा भाग अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. त्यानंतर पान नंबर 106 वरील जे उदाहरण आहेत तो घटक अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. पान नंबर 107 वरील म्युच्युअल फंड MF हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 108 वरील नियमित आणि आवर्ती गुंतवणूक SIP हा जो भाग आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन
हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं सोडवलेली जी उदाहरणं आहेत, उदाहरण क्रमांक 1, उदाहरण क्रमांक 2 हा भाग या वर्षीसाठी अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 4ब यामध्ये उदाहरण 1, उदाहरण 2 ते उदाहरण 11 पर्यंतचे पूर्ण भाग हा अभ्यासक्रमातून या वर्षीसाठी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर सांख्यिकीमधील गृहीत मध्यपद्धती पान नंबर 132 वरील गृहीत मध्यपद्धतीने मध्य काढणे. त्यानंतर पान नंबर 133 वरील गृहीत मध्याची जी उदाहरणं आहेत ते उदाहरण. त्यानंतर पान नंबर 134 वरील क्रमांक 1. त्यानंतर पान नंबर 135 वरील मध्य प्रमाण विचलन पद्धती. पान नंबर 136 वरील उदाहरण सोडवून दिलेले जे उदाहरण आहे तो भाग. त्यानंतर सोडवलेली उदाहरणे पान नंबर 137 वरील तो भाग. पान नंबर उदाहरण संग्रह सराव संच 6.1 मधील उदाहरण नंबर 2, 4, 5 आणि 6. त्याच पद्धतीनं वृत्तलेखाचे वाचन रीडिंग ऑफ पाय डायग्रॅम पान नंबर 159 वरील हा जो घटक आहे तो पूर्ण भाग. त्यानंतर नमुना उदाहरण पान नंबर 160 वरील नमुना उदाहरण जे दिलेलं आहे तो पूर्ण भाग. पान नंबर 161 वरील जो वरचा उदाहरण क्रमांक 4 जे आहे किंवा पायरी क्रमांक 4 हा घटक. पान नंबर 164 वरील उदाहरण संग्रह जो आहे तो 5वं आणि 6वं उदाहरण. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 यामध्ये असणारं दुसरं उदाहरण आणि उदाहरण क्रमांक 4 हा भाग कमी करण्यात आलेला आहे. उदाहरण क्रमांक 14, 16 हा घटक अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. म्हणजे या वर्षीच्या अभ्यासक्रमात या ठिकाणी जो पिवळा भाग हायलाईट केलेला आहे त्या पिवळ्या भागातील उदाहरणावरील प्रश्न यावर्षी परीक्षेसाठी किंवा मूल्यमापनासाठी विचारले जाणार नाहीत. स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करणे